श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्रमैत्रिणी आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व येणारा प्रत्येक दिवस शुभ, समृद्धी और समाधानकारक राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आजचा विषय आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा आता हा नवीन एक ट्रेंड निघाला आहे की अमुकच कलरची साडी नेसायची किंवा अमुकच वेळेत पूजा केली पाहिजे, प्रदोष काळ चालू आहे, हे आहे ते आहे. तुम्हाला योग्य वाटतं की ह्याच कलरची साडी नेसली तरच वड पावणार आहे? मला तरी नाही वाटत. तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. चला तर, वटपौर्णिमा हा आपला आजचा एक विषय, नवीन विषय. वटपौर्णिमेला हीच रंगाची साडी घाला, ह्याच वेळेत पूजा करा, नाहीतर व्रत पूर्ण होणार नाही, असं काहीसं आताचं नवीन निघालं आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जायला आला होता तेव्हा त्यांनी सावित्रीला विचारलं होता, ए बाई, तू लाल कलरची साडी का नाही नेसलीस? तू 7 वाजताच पूजा का नाही केलीस? तू चुकलीस. मी तुझ्या सत्यवानाचे प्राण घेऊन जायला आलेलो आहे. आता तू काही कर, मी नाही थांबू शकत. असं काही पोथीत पण आहे का हो? मी तर नाही पोथी वाचली, पण त्या पोथीत पण आहे का ह्याच कलरची साडी नेसली पाहिजे, ह्याच वेळेत पूजा केली पाहिजे, असं काही आहे का? पूर्वीच्या बायका तर घरातलं जेवण, खाणं पिणं सगळं आटपून घरातल्यांना जेवायला वाढून वगैरे वड पूजायला जायचे. का तर निवांत बसून तिथे वड पूजला जायचं त्यांचं. पण आताच्या बायकांचं एक ऑफिसला जाणारे असतात, त्यामुळे त्यांना ते जमत नाही. घाईघाई सकाळी लवकर लवकर डबा करायचा, पटापट घरातल्यांसाठी काहीतरी बनवायचं, येतानाच आदल्या दिवशी वडाची फांदी आणायची आणि ती पूजा करायची. किंवा काही बायका बिचाऱ्या संध्याकाळी थकून बाकून आल्यानंतर ती पूजा करायची. मग त्यांना वड नाही पावणार का हो? नाही ना. कारण देवाला वेळेची हे नाही आहे, देवाला वेळच नाही आहे. तो भावनेची किंमत ठेवतो, वेळेची किंमत ठेवत नाही. तुम्हाला जसं मिळेल तसं तुम्ही देवाला हाक मारा. तशीच काहीशी आजची कथा आहे. तुम्हाला ह्या कथेत जे काही चुकीचं वाटत असेल तुम्ही बिनधास्त मला कमेंट्समध्ये कळवू शकता. कथा आहे कथा आणि वात्सल्य असं आपण एक शीर्षक घेऊ. वटपौर्णिमा म्हणजे फक्त साडी, दागिने, फोटो काढण्यासाठी दिवस आहे का? नाही ना. तर एक स्त्रीच्या निष्ठेची आठवण आहे ती. सावित्रीने सत्यवानासाठी मृत्यूशी संघर्ष केला, कारण तिचं प्रेमात श्रद्धा होती, अंधश्रद्धा नव्हती. आज काही लोक सांगतात ना, हीच साडी घाला, ह्याच कलरची, ह्याच वेळेत पूजा करा, नाही तर अशुभ होतं. पण जरा विचार करा, आज आपल्या समाजात अशा काहीतरी माता भगिनी आहेत की ज्यांचे पती आज ह्या जगात नाही आहे. मग त्यांनी वटपौर्णिमेची पूजा केली नव्हती म्हणून असं झालं का? त्यांनी त्या कलरच्या साड्या नेसल्या नव्हत्या म्हणून असं झालं का? किंवा त्यांनी वेळेत पूजा केली नव्हती म्हणून? जर पतीचं आयुष्य साडीच्या रंगावर किंवा पूजेच्या वेळेवर ठरत असेल तर या जगात कधीच कोणतीही स्त्री विधवा झाली नसती. हा विचार कोणाची श्रद्धा दुखवण्यासाठी नाही आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजण्यासाठी आहे. कारण जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या हातात नसतं.
पण प्रेम, विश्वास आणि नातं जपणं हे मात्र आपल्या हातात असतं. निसर्गाला घड्याळ असतं का? वडाच्या झाडाला वेळेचं बंधन असतं का? अहो, रोज सूर्य उगवतो, वारा रोज वाहतो, झाडं रोज ऑक्सिजन देतात. त्यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही. तुम्हाला वडाच्या झाडामागचं विज्ञान माहिती आहे का? मला पण नव्हतं माहिती. मला पण माझ्या सासऱ्यांनी हे मला काही थोडंफार असं, माझे सासरे कीर्तनकार होते, त्यांनी काही गोष्टी मला समजावून सांगितलेल्या होत्या. आपले पूर्वज काही कारणाशिवाय परंपरा बनवत नव्हते. वडाचं झाड दिवसभर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत होतं. त्याच्या सावलीत वातावरण थंड राहत होतं. अनेक पक्षी, प्राणी आणि जीवांना आश्रय मिळत होता. म्हणूनच वडाच्या झाडाला जीवनाचं प्रतीक मानलं जातं. वडाचं झाड लवकर येत नाही, ते खूप वर्ष जगतं. त्याला अक्षय असे म्हटलं जातं. नाही ना? जर घरात सतत भांडणं, अपमान आणि अहंकार असेल तर त्या पूजेचा अर्थ काय? त्या उपवासाचा अर्थ काय? खरी वटपौर्णिमा म्हणजे नवऱ्याचा आदर, पत्नीचा विश्वास, एकमेकांसाठी केलेला त्याग आणि संसार शेवटपर्यंत जपण्याची तयारी. नाही तर आज माझा उपवास आहे, मला जे करणार तेच तुम्ही खा, असं नका. तुमचा उपवास आहे म्हणून त्यांच्या पोटावरती पाय देणं चुकीचं आहे ना. अरे, ती श्रद्धा आहे. तोच खरा उपवास आहे की त्यांना पाहिजे ते द्या, तर तुमचं चांगलं आहे. श्रद्धा जरूर ठेवा, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. देव कधीच कुणाला घाबरवत नाही. माणसंच एकमेकाला घाबरवतात. देवाला तुमच्या साडीचा रंग, तुमच्या वेळेचं महत्त्व हे नसतं. ते कोणतंच महत्त्व नाही आहे. तुम्ही त्या नात्याला प्रामाणिक महत्त्व द्या. एक सून म्हणून ज्याची आली आहे किंवा एक पत्नी म्हणून ज्याच्यासाठी आला आहात, त्या नात्याला महत्त्व द्या. तरच तुमच्या ह्या प्रत्येक देवपूजेला महत्त्व असतं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले कारण तिच्या मनात प्रेम होतं, विश्वास होता आणि निस्वार्थ नातं होतं. साडीचा रंग नाही, वेळेचा मुहूर्त नाही आणि मनाची श्रद्धा मोठी होती. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या कथेतलं कोणती गोष्ट आवडली ते मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करून कळवा. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.